या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 23 59 12 59. मार्केट यार्ड समोरील खड्ड्यावर मलमपट्टी अशा शीर्षकाखाली बातमी प्रसारित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी खडबडून जागे झाले. त्यांनी बुधवारी सकाळी पुन्हा एकदा मार्केट यार्ड समोरील खड्ड्यांच्या मलमपट्टीवर कायमस्वरूपी डांबरीकरण करण्याचा निर्णय घेऊन कामाला सुरुवात केली. यामुळे येथील नागरिकांनी आणि वाहन चालकांनी जनदर्पण न्यूज चॅनलचे आभार मानले. गेल्या 4 दिवसापूर्वी मार्केट यार्ड समोरील परिसरात खड्डे पडल्यानं अपघात होण्याची भीती व्यक्त केली होती. याबाबत पालिका, नगर अभियंता आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्यातील एकमेकांवर कामाबाबत उडवाउडवीची उत्तरं जनतेला दाखवल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून हा खड्डा बुजवण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं वृत्त प्रसारित केल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक होत असते. अशा ठिकाणी तात्पुरती डागडुजी करणं कितपत योग्य, यावर कायमस्वरूपी डांबरीकरण होणं गरजेचं आहे हे निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीनं बुधवारी सकाळी या खड्डेमय परिसरात डांबरीकरण करण्यात आलं. अशाच पद्धतीनं रूपाभवानी मंदिराच्या चौकात प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्याचे दृश्य जनदर्पण न्यूज चॅनल टिपत असल्याची माहिती समजताच रूपाभवानी चौकात सुद्धा राष्ट्रीय महामार्गाच्या वतीनं रस्ता डांबरीकरण करण्याचं काम हाती घेण्यात आलं. भविष्यात खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतल्यानं नागरिकांच्यातून सोलापूरकर जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड इथे आलेला आहे. कारण काल एक बातमी आपण पुन्हा एकदा केलेली होती, मुरुमपट्टी अर्थात मलमपट्टी. आज पुन्हा आपली हीच मागणी होती की जेणेकरून या खड्ड्यावरती तात्पुरता नको तर कायमस्वरूपी असा हा एक डांबरीकरण करावा असं आमची विनंती होती. पण त्याही देखील बातमीला यश आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आज सकाळपासूनच राष्ट्रीय महामार्गाचे कर्मचारी येऊन त्या ठिकाणी डांबर आणून खड्डा बुजवण्यात आलेला आहे. आणि मोठाच नाही तर छोटे देखील खड्डे बुजवण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही तिकडे देखील पाहू शकता, तिथे देखील काही छोटे खड्डे पडले होते. पण त्या अधिकाऱ्यांना खडबडून जाग आलं का असं जनदर्पण न्यूज चॅनलची बातमी पाहून असं वाटत आहे. आणि तमाम सोलापूरकरांना देखील विनंती आहे की जेणेकरून आपण कमेंट्स करा. जिथे का असे ना आपण जनदर्पण आपल्या सोबत आहे आणि बातमीच्या प्रसार माध्यमातून आपण या प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. अनेक जण जनदर्पण न्यूज चॅनलवरती कौतुकाचा वर्षाव करत आहेत कारण या बातमीच्या पाठपुराव्याला पूर्णपणे यश आलेलं आहे. प्रतिनिधी रघुनाथ स्वामी, जनदर्पण न्यूज चॅनल, सोलापूर. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.